नमस्कार, श्रेया कॉर्नरमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत। आज आपण बनवणार आहोत एक प्रीमियम डेझर्ट रेसिपी, ती म्हणजे चॉकलेट लावा कुकीज। बाहेरून परफेक्ट गोल्डन आणि हलकेसे क्रिस्पी, तर आतून रिच आणि मेल्टिंग चॉकलेटने भरलेली ही कुकीज प्रत्येक बाईटमध्ये एक टेस्टी आणि स्वादिष्ट असा अनुभव देते। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप कशा पद्धतीने ही रेसिपी करायची हे दाखवणार आहे। सोबतच काही टिप्स देखील सांगितलेले आहे आणि काही टेक्निक देखील शेअर केलेले आहे, ज्यामुळे तुमची रेसिपी एकदम परफेक्ट अशी तयार होईल। मग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चला सुरू करूया आजची आपली लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्या आवडती आणि खास अशी रेसिपी चॉकलेट लावा कुकीज। सुरुवातीला या ठिकाणी आपण एक काचेचा बाउल घेणार आहोत आणि यामध्ये आपण पाव कप तूप घालून घ्यायचे आहे। तुपाऐवजी तुम्ही या ठिकाणी बटर देखील वापरू शकता आणि प्रमाण घेताना एकाच कपाचे घ्यायचे, म्हणजे रेसिपी ही परफेक्ट होते। नंतर यामध्ये 4 चमचे आपण पिठी साखर घालून घ्यायची आहे। साखर घालताना या ठिकाणी चमच्याच्या प्रमाणात 4 चमचे, तर कपाप्रमाणे आपण ही पाव कप घालून घेतलेली आहे, म्हणजे सर्व आपण घेताना हे समप्रमाणात घेतलेले आहे। आणि कुकीज किती गोड हवे आहेत त्याप्रमाणे साखरेचे प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता। हे आपण दोन्ही चांगले मऊसर होईपर्यंत फेटून घ्यायचे आहे। हे आपले मस्त असे फेटून झालेले आहे, तुम्ही पाहू शकता एकदम हलके होईपर्यंत हे फेटलेले आहे। त्यानंतर यामध्ये आपण कोको पावडर पाव कप घालून घ्यायचे आहे। नंतर चाळून मैदा घालून घ्यायचा आहे। मैदा घालताना आपण 1 कप घेतलेला आहे, एका कपाप्रमाणेच ह्या कुकीज करत आहोत। बेकिंग पावडर 1 चमचा घालायची आहे आणि घेताना लहान चमच्यानेच बेकिंग पावडर घेतलेली आहे। कुकीज छान फुलण्यासाठी यामध्ये आपण बेकिंग सोडा घालून घेणार आहोत अर्धा चमचा। बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा एकाच चमच्याने दोन्ही आपण घातलेले आहे। नंतर चॉकलेट इसेन्स यामध्ये 1 चमचा घालून घ्यायचे आहे। यामुळे कुकीजला मस्त असा फ्लेवर येतो, त्यासाठी हे आपण घातलेले आहे। याऐवजी तुम्ही व्हॅनिला इसेन्स देखील वापरू शकता। हे आपण चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। अशा प्रकारे आपण हे चांगले मिक्स करून घेतलेले आहे आणि सगळे एकत्र करून झालेले आहे। यामध्ये आपण 3 चमचे दूध घालून घेणार आहोत। दूध घातल्यामुळे हे चांगले मऊसर असे मळून तयार होते। मिक्स करताना एकदम हलक्या हाताने हे आपण मिक्स करून घ्यायचे आहे। याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे। हे पहा, एकदम मऊसर असा गोळा तयार झालेला आहे आणि हा आपण साईडला ठेवणार आहोत आणि 5 ते 10 मिनिटांसाठी हे आपण साईडला ठेवूया। आणि तोपर्यंत आपण गॅसवर कढई प्रीहीट करून घेणार आहोत। त्यासाठी कढई ठेवायची, त्यामध्ये एक रिंग ठेवायची किंवा एखादी वाटी देखील तुम्ही ठेवू शकता आणि याच्यावर झाकण ठेवून ही आपण गरम करून घेणार आहोत, म्हणजेच ही प्रीहीट करत आहोत। प्रीहीट होईपर्यंत आपण चॉकलेट कंपाऊंड घेऊया आणि त्याचे बारीक तुकडे करून घ्यायचे आहे। चॉकलेट घेताना आपण मिल्क आणि डार्क असे दोन्ही प्रकारचे चॉकलेट घेतलेले आहे। याचे आपण चौकोनी आकारात तुकडे कट करून घ्यायचे आहे। तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणेच हे कट करून घ्यायचे आहे, म्हणजे तुम्हाला कुकीज किती लहान मोठ्या पाहिजेत त्याप्रमाणे चॉकलेट अशा पद्धतीने कट करायचे आहे। हे पहा, या ठिकाणी मी चौकोनी आकारामध्ये दोन्ही चॉकलेटचे तुकडे तयार करून घेतलेले आहे आणि ही चॉकलेट आपण फ्रीजमध्ये न ठेवता रूम टेम्परेचरला ठेवलेली होती, त्यामुळे ही पटकन अशी कट होते। हे पहा, सर्व कट करून झालेले आहेत। आता आपण कुकीज तयार करू। कुकीजचा डो घेतलेला आहे, याचा एक लहान आकाराचा गोळा घ्यायचा आहे आणि हातावर थोडेसे हे अशा प्रकारे फ्लॅट करून नंतर यामध्ये आपण कट केलेली डार्क चॉकलेट आणि मिल्क चॉकलेट यामध्ये घालून घ्यायचे आहे आणि हे बंद करायचे आहे। आणि बंद केल्यानंतर हातावर याचा गोल गोळा तयार करून घ्यायचा आणि पुन्हा याला हलकेशा हातावर दाबून फ्लॅट करायचे आहे, म्हणजे याला कुकीजचा आकार द्यायचा आहे। हे पहा, अशाच पद्धतीने आपण सगळ्या कुकीज तयार करून घ्यायच्या आहे। तुम्हाला अजून एक कुकीज कशी करायची ते दाखवते। डो हातामध्ये घेऊन याला अशा प्रकारे तयार करून घ्यायचे। नंतर यामध्ये आपण चॉकलेट भरून घ्यायचे आहे आणि चॉकलेट घातल्यानंतर हे पूर्णपणे बंद करायचे। बंद करून नंतर या हातावर अशा प्रकारे गोल गोल फिरवून याचा गोळा करून तो नंतर हलक्या हाताने याला चपटा आकार द्यायचा आणि याची कुकीज तयार करायची। हे पहा, अशा प्रकारे आपण सर्व कुकीज तयार करून घेतलेले आहे। एका प्लेटमध्ये आपण बटर पेपर ठेवलेला आहे आणि त्यावर तयार कुकीज आपण थोड्या थोड्या अंतरावर ठेवायचे आहेत। हे पहा, या ठिकाणी सर्व कुकीज आपल्या बेक करण्यासाठी तयार झालेल्या आहेत। कढई देखील आपली मस्त गरम झालेली आहे। याची झाकण काढूया आणि नंतर यामध्ये आपण या कुकीज बेक करण्यासाठी ठेवून द्यायच्या आहेत।
गॅस आपण कमी ठेवलेला आहे. सुरुवातीला गॅस मीडियम ठेवायचा 5 मिनिटासाठी आणि नंतर कमी गॅसवर ह्या ठेवणार आहोत. महत्त्वाची टिप या ठिकाणी म्हणजे कुकीज करताना सुरुवातीलाच कढई किंवा तुम्ही ओव्हनमध्ये करत असाल तर हे प्रीहीट करून घ्यायचे आणि नंतरच कुकीज आपल्या सेट करायला ठेवायच्या. जर तुम्ही ओव्हनमध्ये करणार असाल तर 180 डिग्रीवर ह्या 10 ते 12 मिनिटासाठी तुम्ही बेक करू शकता आणि कढईत करत असाल तर यासाठी 30 मिनटं लागतात आणि 30 मिनटं आपली झालेली आहे. 30 मिनटानंतर आपल्या कुकीज तुम्ही पाहू शकता मस्त अशा तयार झालेल्या आहे. कुकीज करताना दुसरी महत्त्वाची टिप्स म्हणजे कढई घेताना जाड बुडाची घ्यायची, म्हणजे ती जास्त वेळ गरम राहते व कुकीज छान बेक होतात. झाकण काढल्यानंतर आतील कुकीज मस्त अशा फुललेल्या आहेत. दोन्ही बाजूने परफेक्ट अशा बेक झालेल्या आहेत. ह्या पूर्णपणे आपण थंड करून घ्यायच्या आणि नंतरच सर्व करून घ्यायच्या. या कुकीज करताना तुम्ही जर साहित्य मोजून मापून घेतले तर तुमच्या कुकीज परफेक्ट होतील. आणि महत्त्वाची टिप्स म्हणजे बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर हे दोन्हीही मोजून व्यवस्थित प्रमाणात घातले तर या अशा प्रकारे एकदम परफेक्ट असे बनतात. या कुकीज तुम्ही पाहू शकता दोन्ही बाजूने मस्त अशा फुललेल्या आहेत आणि खालून बाजूने मस्त अशा बेक झालेल्या आहेत. या ठिकाणी आपण जाड बुडाची कढई वापरलेली आहे, त्यामुळे या परफेक्ट अशा बेक झालेल्या आहेत. थंड झाल्यानंतर एक कुकीज मी तुम्हाला तोडून दाखवते. या ठिकाणी तोडल्यानंतर तुम्ही पाहू शकता आतमध्ये मस्त असे चॉकलेट मेल्ट झालेले आहे. अशाच पद्धतीने अजून एक कुकीज मी तुम्हाला तोडून झालेली आहे आणि वरून एकदम क्रिस्पी आणि आतून चॉकलेट एकदम परफेक्ट असे मेल्ट झालेले आहे. खायला हे म्हणाल तर एकदम टेस्टी अशी लागते. एकदा तुम्ही ह्या नक्की ट्राय करा आणि तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून अशाच अजून टेस्टी रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील. रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका टेस्टी आणि स्वादिष्ट रेसिपीसोबत.